शुभ सकाळ सगळ्यांना. रामकृष्ण हरी. माझं नाव आदिनाथ आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. त्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. आज मी काय शेअर करणार आहे तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल. ज्यांचं वय 30पेक्षा जास्त झालं आहे, ओके, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली चूक लक्षात घ्या. मी काय म्हणतो आहे, ज्यांचं वय 30पेक्षा जास्त झालं आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली चूक या ठिकाणी त्यांनी सांगितले आणि ती चूक आपण करायची नाही आहे. आपण 30पर्यंत गेलो आहे का? नाही आहे. जे पण 20 ते 25 या 20 ते 30च्या रेंजमध्ये आहेत त्यांनी ही चूक कधीच नाही केली पाहिजे. कधीच नाही केली पाहिजे. ऐकायच्या चुका तुम्हाला 30 वय झालेल्या लोकांनी ज्या चुका केल्या त्या चुका त्यांनी आपल्याला सांगितल्यात की तुम्ही ह्या चुका जीवनामध्ये करू नका जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, पुढं जायचं असेल. बघायचं, चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा पहिली चूक सांगितली, आपण वाचू ती काय आहे बघा. जास्त दिखावा करू नका. देखावा करण्याच्या नादात वाट लागते. बरोबरच आहे. दिखावा केला नाही पाहिजे जास्त. जेवढं आहे तेवढं, जे खरं आहे ते खरं. पुढं बघा, कधी कोणाला मनापासून जीव नाही लावायचा. समजू शकता तुम्ही. पुढची चूक, कॉलेजच्या वयात तब्येत बनवा. चूक म्हणू शकतो आपण याला, किंवा मार्गदर्शन पण करत आहेत ते. मार्गदर्शन पण आहे, नीट आहे का. कॉलेजच्या वयात तब्येत बनवा, भरपूर पैसे कमवा, शाकाहारी राहा, गर्लफ्रेंडच्या फंदात पडू नका, आईवडिलांना सांभाळा. खरंच आपण खूप साऱ्या गोष्टी घेऊ शकतो याच्यामधून. आणखीन बघा, पाणी प्यावे फुकून आणि लग्न करावे चौकशी करून. पाणी प्यावे फुकून आणि लग्न करावे चौकशी करून. तुम्हाला समजलंच असेल. वेळ पडली तर एक टाईम खा. वेळ पडली तर एक टाईम खावा, पण चुकून पण क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घेऊ नका. धन्यवाद ज्यांनी पण कमेंट केली. खरंच मित्रांनो, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोनच्या या फंद्यामध्ये पडून लोकांची जिंदगी बर्बाद झालेली आहे. खूप बर्बाद झालेली. कारण अगोदर लोन घेतात, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टी घेतात, पण परत ज्यावेळेस ते रिटर्न करायची वेळ येते त्यावेळेस परिस्थिती साथ देत नाही. त्यामुळे अशा भानगडीत पडूच नका. तेच सांगता येते, एक टाईम खावा, पण नाही रे बाबा, नाही नाही. नोकरी करण्याऐवजी स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय करा. ॲप्रिशिएबल. खूप चांगली कमेंट आहे. नोकरी करण्याऐवजी स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय करा. बिझनेस इज बिझनेस यार. राग आल्यावर स्वतःवर संयम ठेवायला शिका. रागात तोंड बंद करा. खूप गोड. पुढची कमेंट आहे, मी ही चूक केली आयुष्यात की सगळी नाती स्वतःपेक्षा जास्त जपली. ऐका, कोणाच्या तरी कामी येईल. एक मुलगी सांगते, मी ही चूक केली आयुष्यात की सगळी नाती स्वतःपेक्षाही जास्त जपली. मग ती मैत्री असो किंवा प्रेम, पण शेवटी मीच एकटी पडले. मी हेच सांगेन की कोणालाही प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. ज्यांची जितकी लायकी आहे तितकंच त्यांना महत्त्व द्या. आणि हो, करिअरवर लक्ष द्या. कारण प्रेम, मैत्री सगळे साथ सोडून जातात, पण कर्तृत्वानं कमावलेलं नाव आपल्यासोबत कायमच राहतं. खूप गोड अनुभव आहे, खूप गोड एक्सपिरियन्स आहे. नक्कीच जे ऐकत आहेत ते याच्यातून काहीतरी घेतील. ट्रस्ट करू नका कोणावरही, जीवही लावू नका. ओके दादा. लग्न उशिरा केलेलं चालेल, पण पार्टनर नेहमी लॉयल आणि जेन्युइन निवडा. पण त्याआधी वेल सेटल व्हा. हे खूप महत्त्वाचं आहे. पार्टनर शोधत असताना नेहमी लॉयल आणि जेन्युइन निवडा. लग्न उशिरा झालं तरी चालेल, आणि त्याच्या आधी वेल सेटल व्हा. डोंट इग्नोर टू मेक मनी. पैसे कमवायला कधीही इग्नोर करू नका. वय 26च आहे. बघा, एक दादा आपल्याला सांगतो, वय 26च आहे, पण ज्याच्या हिस्स्याला स्ट्रगल आहे त्या पोरांनी एक वेळ शेण खा, पण प्रेम आणि विश्वास या गोष्टी अवॉइड करा. स्वानुभव, स्वतःचा अनुभव. 26च वय, जास्त नाही आहे, तरी पण ते सांगतायत. ज्याच्या हिस्स्याला स्ट्रगल आहे त्यांनी या गोष्टीच्या नादीच लागायचे नाही. प्रेम, विश्वास.
खूप भारी, खूप भारी. मदत सगळ्याला करा, पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका. खूप छान. लव, बॅलेन्स लाईफ जगा. पैसा, रिलेशन, आईवडील, हेल्थ सगळं सांभाळा. 20 ते 30. बॅलेन्स लाईफ जगा. पैसा, रिलेशन, आईवडील, हेल्थ सगळं सांभाळा. बघा, खूप वेगवेगळ्या माइंडचे आपल्याला कमेंट्स दिसत आहेत. खूप वेगवेगळ्या माइंडचे लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपलं सांगत आहेत, ते स्वतःचा अनुभव सांगत आहेत. एक मुलगी आहे, मी 25 इयर्सची आहे, पण मला इतकं सांगायचं आहे, काय, फोकस तुमच्या करिअरकडे द्या. ठीक आहे, ॲग्री. फर्स्ट प्रायोरिटी तुमचं करिअर असू द्या. ओके. वेळेची किंमत करा, नाहीतर वेळ तुम्हाला तुमची किंमत दाखवून देईल. यार, मी तर प्रत्येक वेळेस हेच सांगतो आहे तुम्हाला. आय एम नॉट 30, आय एम नॉट क्रॉस द 30, बट हेच सांगतो आहे मी ना, वेळेला किंमत द्या, नाहीतर वेळ तुम्हाला किंमत दाखवून देईल. लाईफमध्ये पेशन्स ठेवा. आणखीन एक ताई आपल्याला सांगते, लाईफमध्ये पेशन्स ठेवा. स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि कधीही कोणावरती ट्रस्ट ठेवू नका. लग्न करताना विचार करून पाऊल पुढे टाका. सही आहे. एका दादाने लिहिले, दारू, फक्त दारू, पुढे काहीच नाही. समजणे वाले को इशारा कॅपी. प्रेम आणि विश्वास, ही चूक केली एका दादाने. ओके. लडकी क्रॉस, करिअर राईट. समजलं. कोणीही क्रेडिट कार्डच्या नादी लागू नये. फुकट भेटलं तरी घेऊ नये. मित्रांनो, लक्षात घ्या, खूप खूप महत्त्वाची कमेंट आहे. कोणीही क्रेडिट कार्डच्या नादी लागू नये. फुकट भेटलं तरी घेऊ नये. 30 वर्षाच्या पुढले आपल्याला एवढा एक्सपिरियन्स सांगता येत ना, नक्कीच आपण याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. मैत्री करायची नाही डोळे बंद करून. ठीक आहे. एक म्हणतोय बँकिंग इंडस्ट्री जॉब करू नका. ठीक आहे. पैसा कमवा, सगळं भेटतं. कमेंट ऑफ द डे. पैसा कमवा, सगळं भेटतं. सही आहे. काय पण करा, बघा, काय पण करा, पण प्रेम करू नका. ओनली मनी कसे कमवायचे त्या गोष्टीवर फोकस करा. भावानो, पैसा आहे तो सब कुछ है. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकत चला. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकत चला. ठीक आहे. एकाने कमेंट केली, मॅरी युअर लव नो मॅटर वॉट. ठीक आहे. फोकस ऑन करिअर, नो वन इज परमनंटली. ठीक आहे. कधीच लग्न जोवर तुम्ही स्वतः वेल सेटल होत नाही तोवर करू नका. हॅलो. कधीच लग्न जोवर तुम्ही स्वतः सेटल होत नाही तोपर्यंत करू नका. कमेंट ऑफ द डे, सेकंड कमेंट म्हणू शकतो आपण, की जोपर्यंत सेटल नाहीत ना, नो भाई, लग्न करू नका. कारण खूप हाल होत आहेत. तुम्ही स्वतः बघू शकता. सेटल नसाल, लग्न कराल, फसाल. सेटल व्हा अगोदर. कमेंट ऑफ द डे, खूप शिकण्यासारखं आहे. टाईम वेस्ट घालवू नका. खूप छान दीदी, खूप छान. टाईम वेस्ट घालवू नका. खूप चांगला संदेश दिला आहे. टाईम इज मनी यार, की खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम वेस्ट घालवायचा अजिबात नाही. फक्त पैसा कमवा, बाकी सगळं. आता बघा, ही कमेंट मला खूप आवडली. ही कमेंट म्हणजे 30 आपल्याला मॅसेज दिलेत एका दादाने. 30 वर्ष झाले त्याचं. काय सांगितलं बघा, एनर्जी खाणाऱ्या लोकांना टाळा. ओके. लॉंग टर्म फायदा नसताना लोकांमध्ये अडकू नका. ठीक आहे. प्रत्येक व्यवसाय कायदेशीर असायला हवा. ओके. पैशांचे योग्य नियोजन केलंच पाहिजे. ठीक आहे. पाठीमागे बोलणाऱ्यांना लक्ष देऊ नका. ओके. कमी बोलणं आणि जास्त ऐकणं फायदेशीर ठरतं. व्हेरी गुड. स्वतःवर इन्व्हेस्ट करणं कधीही वाया जात नाही. ॲग्री. वेळेचा आदर करा. घड्याळाशी मैत्री करा. नक्की. इतरांवर अवलंबून राहणं कमकुवत बनवतं. राईट. सेल्फ डिपेंडेंट कधी होणार. नेहमी प्लॅन बी तयार ठेवा. यस, वी नीड टू टेक द प्लॅन बी. प्लॅन बी पाहिजेच.
एकांताची सवय लावा. शांत मन खूप काही शिकवतं. ओके. रिलेशनशिप म्हणजे आनंदाचं साधन पाहिजे, ओझं नको. ओके. नेहमी थोडे पैसे बाजूला ठेवा अनपेक्षित खर्चासाठी. मित्रांनो, खूप चांगले संदेश आहेत. योग्य लोकांना शोधा, चुकीच्या लोकांना ओळखा. ठीक आहे. निर्णय घेताना भावनावर नव्हे तर विचारावर आधारित निर्णय तुमचा हवा. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिका. हे तर मला खूप आवडलं, जे मी करतो तुम्हाला पण सांगतो. छोट्या छोट्या गोष्टीत यार, तुम्ही जीवनामध्ये खूप छोटी गोष्ट अचीव केली, आनंद साजरा केला, त्याचा आनंद साजरा करा. माझा प्रोग्राम रन झाला, छोटासाच होता, मला आनंद झाला. नेहमी ग्रोथचा विचार करा. कसं आपण पुढे जाऊ. जे आपल्याला मोटिवेट करतात त्यांच्यासोबत वेळ घालवा. एकाच ठिकाणी अडकून राहू नका, रिस्क घ्या. ओके दादा, प्रत्येक चूक एक शिकवण आहे, घाबरू नका. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. मेक मिस्टेक, करेक्ट इट. वेळ मिळाल्यावर नेहमी नवीन स्किल्स शिकलेच पाहिजे. लोकांच्या अपेक्षामध्ये स्वतःला झोकू नका. अरे लोकांच्या अपेक्षा तर खूप असणार आहेत, आपली अपेक्षा कुठं ठेवता. तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमचा काय असेल, आळस आहे. माफ करा, पण मूर्खपणाचं समर्थन कधीही करू नका. आयुष्यातले छोटे मोठे रेड फ्लॅग्स ओळखा. सही आहे. मीडियावर कमी, स्वतःच्या आयुष्यावर जास्त लक्ष द्या. ओके. गॉसिप्स अँड नकारात्मक चर्चेत अडकू नका, बिलकुल अडकायचं नाही आहे. स्वतःचा आत्मविश्वास कधीच कमी होऊन देऊ नका. ओके. कामाच्या प्रती तुमची प्रामाणिकता सांभाळा. बरोबर. आयुष्य फक्त अनुभवायचं नाही, ते घडवायचं आहे. लास्ट लाईन, मेक आवर डे. आयुष्य फक्त अनुभवायचं नाही, घडवायचं आहे मित्रांनो आपल्याला. खूप छान, खूप छान. स्वतःशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. ओके. पैसा कमवा, नातेवाईकांना दूर ठेवा, कामाशी काम ठेवा. ठीक आहे. चुकून पण प्रेम करू नका. आधी करिअर, मग बाकीचं. ठीक आहे. मनाला न पटणाऱ्या गोष्टीला नाही म्हणायला शिका. आयुष्य सरळ आणि सोपं होऊन जाईल. खूपच छान. शरीर मजबूत बनवा. आई वडिलांसाठी जगा, त्यांना जपा. खूप छान. कोणी काही बोलू दे, आपण आपलं काम करत राहायचं. ठीक आहे. आईवडिलांना घेऊन पुढे जात राहा. खूप शिका, पैसे कमवा. या जगात फक्त पैसा हे एक अंतिम सत्य आहे. ओके दादा. भावनांना कंट्रोल ठेवा. ठीक आहे. प्रेम करू नका. एक ताई म्हणते, प्रेम करू नका. ओके. फुकट टाईम वाया घालू नये. टाईम पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. एक जण म्हणतो, चुकून पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ नका. ठीक आहे. 20 ते 25 या वयामधला टाईम वेस्ट अजिबात करू नका. अजिबात वेस्ट नका करू. ठीक आहे. काय पण करा, कसं पण करा, पण स्वतःला नाराज करू नका. कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका. मित्र जपून करा, नाहीतर वाट लागते. कमेंट, व्हेरी गुड. आई वडीलपासून कधीही लांब होऊ नका. स्वतःला कधीही कोणामध्ये इतकं अडकवून टाका की त्याच्याशिवाय जगणं कठीण होईल. एक ताई आपल्याला सांगते, स्वतःला कधीही कोणामध्ये इतकं अडकून ठेवू टाका की त्याच्याशिवाय जगणं कठीण होऊन जाईल. सक्सेसफुल करा स्वतःला आणि प्रेमात कधी पडू नका. मित्रांनो, 30 वर्षाच्या पुढले किती कमेंट्स आपण बघितले जे प्रेमाचा विरोध करत आहेत. काय रिझन असेल, त्यांनी काही ना काही त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलं असेल, त्याच्याशिवाय ते कमेंट करत असतील. खूप जणांच्या कमेंट आपल्या बघितल्या. खूप जण म्हणत होते की तुमचा टाईम वेस्ट करू नका. का म्हणत असतील? त्यांनी काहीतरी अनुभवलं आहे, त्यांना काहीतरी शिकवून त्याच्यातून मिळाले. बरोबर. आणखीन काही कमेंट्स बघू आपण.
कॉलेज वयात तब्येत बनवा, भरपूर पैसे कमवा ही आपण वाचली. ओके, यस, ह्या कमेंट्स आपण वाचल्या. खूप छान कमेंट्स होत्या. ओके, आय होप तुम्ही याच्यातून काही ना काही जरी शिकला असाल. 15 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे, पण खरंच हे 15 मिनटं तुमचे पुढले 15 वर्ष नक्कीच तुम्हाला चांगल्या पोझिशनवरती नेण्यास मदत करतील, सक्सेस होण्यासाठी मदत करतील अशी मी आशा बाळगतो. आणि या व्हिडिओला प्रत्येक तुमच्या त्या मित्रासोबत, फॅमिलीसोबत, ग्रुपसोबत, सगळ्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल. नक्की या कमेंट्स ॲप्रिशिएबल होत्या. प्रत्येकाने त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगितला होता. आणि नक्कीच आपण या कमेंट्समधून, त्यांच्या विचारामधून, त्यांच्या अनुभवामधून काहीतरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करूया. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सोबत राहा आदी ॲड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलसोबत. थँक्यू सो मच.